नमस्कार. लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आहोत वरळी डोममध्ये. आज पाहायला गेलं तर महायुतीच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फुटणार आहे आणि या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या शीतलताई म्हात्रे आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार. नमस्कार ताई, सर्वप्रथम तुमचं लोकमतमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. काय सांगाल, प्रचाराचा नारळ फुटणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे शिवसेनेचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर भाजपचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस या ठिकाणी असणार आहेत. काय नेमकं आजच्या जाहीरनाम्यामध्ये नागरिकांना मिळेल, जनतेला मिळेल? आज बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रचाराचा नारळ आज वाढवला जाणार आहे. महायुतीच्या प्रचाराचा नारळ यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तर असतीलच, त्याचप्रमाणे आमचे मुंबईतील आमदार असतील, आमचे कॅबिनेट मंत्री असतील, आमचे मुंबईतले सर्वच्या सर्व महायुतीचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते सुद्धा असणार आहेत. 3 तारखेपासून 13 तारखेपर्यंत म्हणजे फक्त 10 दिवस आपल्याला प्रचारासाठी मिळत आहेत. खरं तर प्रचारामध्ये जाताना कुणावर टीका टिप्पणी न करता आम्ही जे काम केलेलं आहे आतापर्यंत गेले 3.5-4 वर्ष जेव्हापासून महायुती सत्तेवर आलेली आहे ते काम घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. मुंबईकरांचं आयुष्यमान उंचवण्यासाठी जे काही महायुतीने केलेलं आहे ते काम आम्ही घेऊन जाणार आहोत. मग त्यात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्यात पागडीमुक्त मुंबई असेल, त्याचप्रमाणे अटल सेतू असतील, कोस्टल रोड असेल, जे काम बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, टोलमुक्त मुंबई असेल, जे कामं आम्ही केलेली आहेत ती कामं आम्ही घेऊन जातोय. खरं तर 2 दिवसापूर्वी 2 युवराजांनी एकत्र येऊन कमी होमवर्क करून काहीतरी लोकांसमोर हायफाय मांडण्याचा मला त्यावरतीच यायचं होतं. म्हणजे एकंदरीत त्यांचा जाहीरनामा म्हणजे ठाकरेंचा किंवा ठाकरे बंधूंचा जाहीरनामा येण्याआधी ज्युनियर ठाकरे, आदित्य ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील, त्यांनी एक म्हणजे पीपीटी प्रेझेंटेशन दाखवलं. म्हणजे उमेदवारांची शाळाच घेतली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. नेमकं जिंकल्यानंतर काय करायचंय हे सांगण्यात आलं होतं. त्यामध्ये अनेक मुद्दे होते. आपल्या या म्हणजे संपूर्ण आता जाहीरनाम्यामध्ये तशा पद्धतीचे काही मुद्दे असणार आहेत का? नाही, पहिल्यांदा तर मला हसू आलं त्यांचं पीपीटी बघून. कारण कमी होमवर्क केला आणि आईबाबांनी अभ्यास नाही घेतला की मुलं कसं थातूरमातूर काहीतरी दाखवतात तसं ते दाखवत होते. कारण त्यांच्यातले बरेचसे मुद्दे आहेत हे बृहन्मुंबई महानगरपालिका करू शकत नाही. याचं कारण बृहन्मुंबई महानगरपालिका ही सेवा देणारी संस्था आहे. ही कुठलेही गोष्टी म्हणजे धोरणं बनवणारी संस्था नाहीये. धोरणं ही विधानमंडळात, विधिभवनात बनवली जातात. ती महानगरपालिकेत धोरणं बनवली जातात. त्याच्यामुळे त्याचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. महानगरपालिकेचे स्वतःचे असे काही कायदे आहेत तेही यांना माहिती नाहीयेत. त्यांनी जे सांगितलं यासाठी त्यांना प्रत्येक वेळेला विधिमंडळात जावं लागेल जिथे त्यांची फक्त 20 आमदार आहेत. 20 आमदारांनी त्याच्यातल्या कुठल्याही गोष्टी होणार नाहीत. त्यांनी जे सांगितलं म्हणजे त्यांनी सांगितलं, मला वाटतं की आम्ही एसटीपी प्लांट बनवू. एसटीपी प्लांट 25 वर्ष तुम्ही बनवू शकलात नाही. आम्ही आल्यानंतर 7 एसटीपी प्लांट आम्ही कार्यान्वित केलेत. त्याच्यामुळे प्रत्येकाचं उत्तर आज आमचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी ते कसं खोटं बोलत होते. खोटं बोला पण रेटून बोला. एकतर यांचा अभ्यास नाही. यांच्यापैकी कोणी कधी महानगरपालिकेत गेलेलं नाहीये. त्याच्यामुळे यांना असं वाटतं की महानगरपालिकेत काहीतरी हायफाय दाखवलं म्हणजे लोक वेडे बनतील, पण असं नाहीये. मुंबईकरांना कल्पना आहे काम करणारी लोक कोण आहेत. तुम्ही आतापर्यंत कधी बघितलेत का हो की मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून रस्ते धुत आहेत किंवा नाले साफसफाई करण्यासाठी उतरलेले आहेत? आमचे शिंदे साहेब हे काम करणारी व्यक्ती आहे. हे स्वतःला कार्यकर्ते म्हणवतात. हे स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणवतात. त्याच्यामुळे हे कॉमन मॅन आहे. आम्ही कोणी ब्रँड बिंड नाहीये. आमच्यासाठी ब्रँड म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाकी आम्ही कुणालाही ओळखत नाही. ज्या ब्रँडचा बँड कसा वाजवलेला आहे नगर परिषदेमध्ये हे आपण बघितलेलं आहे. नगर परिषदेत जिथे आम्ही 63 नगर आमचे निवडून आलेले आहेत. मला सांगा, ह्यांनी तर 2 आकडे सुद्धा यांनी गाठलेले नाहीत. ती मराठी माणसं नव्हती वोटिंग करणारी, ती महाराष्ट्रातली माणसं नव्हती. त्याच्यामुळे हे मराठी माणसांचं आणि महाराष्ट्राचं जे तुणतुणं यांनी लावलेलं आहे हे बंद करा. ठाकरे बंधूंचं आव्हान पेलू शकतात का म्हणजे महायुतीचे पदाधिकारी की उमेदवार? कारण की मुंबईमध्ये तशा पद्धतीने भावनिक पॅटर्न देखील राबवला जातोय किंवा मराठी माणूस दोन्ही ठाकरे बंधू आणि म्हणजे स्वाभाविक आहे, कारण की इतक्या वर्षांचा संघर्ष विसरून दोन्ही भाऊ एकत्र आलेत आणि एकत्र निवडणुकीला सामोरं जातात. त्याच्यामुळे भावनिकही झालेला आहे मतदार. त्या भावनिक मतदारांचा त्यांना फायदा होऊ शकतो किंवा इतर काही गोष्टी. अजिबात नाही. मुंबईकर हा सुज्ञ आहे आणि मुंबईकर हा प्रॅक्टिकल आहे. मुंबईकरांना माहिती की काम करणारी लोक कोण आहेत आणि फक्त राजकारण करणारी लोक कोण आहेत. आज तुम्ही म्हणताय की मराठी माणसांसाठी लोक एकत्र आले. 20 वर्ष मराठी माणसं नव्हती. मग जर 20 वर्षानंतर तुम्हाला मराठी माणसं सत्तेसाठी आठवली, यांना काहीही मराठी माणसांचं पडलेलं नाही. यांना या दोघांनाही स्वतःच्या मुलांचं भविष्य पडलेलं आहे.
आणि फक्त दोघं जण स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी एकत्र आलेले. यामध्ये मराठी माणूस, मुंबईकर याचं त्यांना सोयरं सुतक पडलेलं नाहीये. असं होतं तर राज ठाकरे वेगळेच का गेले हे जरा त्यांनी सांगावं. तेव्हा बडवे कुणाला म्हटलेलं हे त्यांनी सांगावं. हा, उठ दुपारी घे सुपारी हे बोलणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही कसे काय जाताय? तुमचे 7 नगरसेवक ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याबरोबर तुम्ही जाण्याचं तुमचं अपरिहार्यता काय आहे? याची उत्तर आज मुंबईकर मागतायत. म्हणजे फक्त आणि फक्त सत्तेसाठी तुम्ही एकत्र येतायत हे कळण्यात मुंबईकर दुधखोळा नाहीये. आणि आमची जी युती आहे ही माननीय बाळासाहेबांनी केलेली युती आहे. ही नैसर्गिक युती आहे. ही काही सत्तेसाठी एकत्र आलेली युती नाहीये. आज तुम्हाला जेव्हा पायाखालची वाळू सरकवायला लागली, जेव्हा काँग्रेसने महाविकास आघाडी नावाचं काहीतरी मोठं बनवलेलं, ते तुटलं, त्याचे तुकडे तुकडे झाले, तेव्हा त्यांना कळलं की आता आपल्याला भावाकडे जायला लागेल. म्हणून ते गेले. अहो, गेल्या इलेक्शनला हाच भाऊ राज ठाकरेजी जेव्हा त्यांच्याकडे टाळी मागत होते तेव्हा त्यांनी दिली नाही. बाळा नांदगावकर 4 तास खाली उद्धवजींच्या भेटीसाठी बसले होते, भेटही दिली नाही. मग आता तुम्हाला जेव्हा कळलं की आपण सत्तेवर येऊ शकत नाही तेव्हा तुम्हाला मराठी माणूस, तेव्हा तुम्हाला भाऊ हे आठवलेले. त्याच्यामुळे सत्ता आणि सत्ता हेच तुमच्यासाठी आहे. आपल्या मुलाला कसं सेट करता येईल ह्याच्यासाठी तुम्ही एकत्र आलेला आहे. मुंबईकर आणि मराठी माणूस याचं सोयरं सुतक नाहीये. आणि संपूर्ण मराठी माणूस हा ठामपणे आज महायुतीच्या मागे उभा आहे. हे त्यांनी आता जी नगर परिषदेचं इलेक्शन झाले, जी विधानसभेची लँडस्लाईड विक्टरी झाली त्यात त्यांनी दाखवून दिले. एक अजून एक मुद्दा आहे, त्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून येताना पाहायला मिळतात. म्हणजे निकाल लागायच्या आधीच अनेक महायुतीचे उमेदवार जे ते निवडून येताना पाहायला मिळाले. त्यावरती विरोधकांच्या माध्यमातून हल्लाबोल करण्यात येतो. एकंदरीत लोकशाहीची हत्या ही करण्यात येत आहे असं थेट म्हटलं जात आहे. नेमकं म्हणजे मतदानाचा अधिकारच म्हणजे काही राहिलेला नाहीये असं कुठेतरी यांच्या समोर विरोधकांनी त्यांचे कॅन्डिडेटच दिलेले नाहीयेत. आज किरीट सोमय्यांबद्दल तुम्ही एवढे ओरडत होतात, का त्यांच्या समोर यांनी कॅन्डिडेट दिलेला नाहीये? कॅन्डिडेट का दिला नाही? तुम्हाला कोणी अडवलं होतं का कॅन्डिडेट द्यायला? हे त्यांच्या समोर उमेदवारच देत नाहीत आणि मग सांगतात की हा लोकशाहीचा खून आहे. तर मला असं वाटतं की अशा काही गोष्टी तुम्ही करणार. आज मला खरं तर प्रश्न विचारायचा आहे की किरीट सोमय्यांबद्दल तुम्ही एवढं बोलत होतात, माजी खासदार. प्रत्येक वेळेला मला वाटतं उबाठा गट त्यांच्याबद्दल चर्चा करत होता, पण त्यांच्यासमोर ते कॅन्डिडेट देऊ शकले नाहीत. ही परिस्थिती आहे. अहो, तुम्हाला कॅन्डिडेट मिळत नाहीयेत आमच्यासमोर उभे करायला. तुमचं कसलं आव्हान? आम्ही अजिबात त्यांना आव्हान बिव्हान मानत नाही. आणि तरीही जर तुम्हाला वाटत असेल तर मला वाटतं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की आम्ही त्याची चौकशी करतो आणि सत्य समोर आणतोय. शेवटचे 2 प्रश्न आहेत. मुंबईत महापौर कोणाचा बसणार? ठाकरेंच्या व्यतिरिक्त महायुतीमध्ये जर जायचं म्हटलं तर शिंदेचा की भाजपचा? मुंबईत महापौर हा महायुतीचा मराठी उमेदवारच, मराठी माणूसच बसेल हे मी खात्रीने सांगू शकते. पण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे आत्ता मराठी माणूस बसेल अशी ग्वाही जी आहे ती नेत्यांकडनं देण्यात येत होती. शिवसेनेच्या नेत्यांकडनं थेट सांगण्यात येत होतं की मराठी माणूस बसेल. पण भाजपचे नेते असे म्हणत होते की तो हिंदू असेल. म्हणजे हे का? हे मतदाराला का असं मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहेत. आम्ही अगदी ठामपणे जेव्हा आमची पहिली बैठक झाली तेव्हा, जेव्हा युतीची म्हणून आम्ही जागा वाटपाला पहिली बैठक झाली तेव्हा आम्ही थेट सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये महायुतीचा मराठीच महापौर बसेल हे थेट सांगितलेलं आहे. हे नरेटिव्ह आहे ना, हे सकाळी जे भोंगा आहे ना तो फक्त बडबडतोय, बाकी त्याच्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार हे आम्ही खात्रीलायकरित्या सांगतो. पण शिंदेच्या पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये आहात. नेमकं राजीनाम्यामध्ये काय आहे? माफ करा, नेमकं जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय आहे हे काही सांगू शकाल का? म्हणजे थोडक्यात काही सांगू शकाल तर, म्हणजे डिस्क्लोजच नाही करायला सांगत आहे. नेमकं त्या ठिकाणी मुंबईकरांना काय भेटेल? वेट अँड वॉच. फक्त 1 ते 1.5 तासामध्ये तुम्हाला जाहीरनामा कळेल. पण मी एवढं सांगू इच्छिते की त्या जाहीरनाम्यामध्ये फक्त मुंबईकरांच्या हिताचा विचार केलेला आहे, मुंबईच्या विकासाचा विचार केलेला आहे. कुणावरही आग पाकड न करता जे आम्ही केलेलं आहे आणि जे आम्ही खरोखर करणार आहोत ते आम्ही मुंबईकरांसमोर घेऊन चाललेलो आहोत. त्याच्यामुळे आम्ही काही फार फॅन्सी स्वप्न नाही दाखवलेत. प्रॅक्टिकली जे केलंय आणि जे करणार आहोत तेच आम्ही ठामपणे सांगितलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या शीतलताई म्हात्रे होत्या. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज प्रचाराचा नारळ हा वरळी डोम येथून फुटणार आहे. महायुतीचे उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित असतील. त्याचमध्ये नेमकं महायुती मुंबईला जिंकण्यासाठी काय करते हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. येत्या 16 तारखेला नेमके काय निकाल लागतील, मतदारांचा कौल, मुंबईकरांचा कौल नेमका कोणाला असेल हे त्याच दिवशी समजेल. त्याचबरोबर यांच्या शीतलताई म्हात्रे यांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलेलं आहे की मुंबईचा जर तो महायुतीचा महापौर असेल तर तो मराठीच असेल. त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये महापौरच्या खुर्चीवरती कोण विराजमान होत आहे महायुतीच्या माध्यमातून किंवा
जर गोष्टी आहेत. एकंदरीत 16 तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर संपूर्ण आता हे दृश्य स्पष्ट होतील. तोपर्यंत नेमकं मुंबईकर कोणाला मतदान करतोय हे पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्यसह तुम्ही पाहतात लोकमत.